जय गुरु. जय गुरु. माझं ऐकू येत आहे? हॅलो. हा, ऐकू येतंय. जय गुरु. हा. जय गुरु. ऐकू जय गुरु. येतंय येतंय. हा, ठीक आहे ठीक आहे, कारण की मला कळे ना की कोणीच का नाही बोलत नाही, नाही. आम्ही अनम्यूट करेपर्यंत जरा थोडा वेळ लागला. बर बर बर, ठीक आहे. आपण अजून एक मिनिट थांबू, पण सुरुवात करूयात. आज संख्या एकदम रोडावली आहे. जे येतील त्यांचा चांगला अभ्यास होईल. हो, बरोबर आहे तुमचं. पण एक कोण कोण म्हणलंय बघू, त्यावर मी शेअर करायला लागतो. रुपालीताई आल्यात, सीमाताई आल्यात. ठीक आहे, आपण सुरू करूया. चालेल. काल आपण कुठे वर होतो? हा धडा नाही आज आपला चालू. चौथा पाठ सुरू झालेला, हे झालं होतं. हा, आपलं पाचवं माझ्या मते चाललं होतं ना. सात झाले. विद्यार्थ्यांची खेळण्याची वेळ. आणि रुपालीताई करत होत्या का काल? नाही, काल नव्हते मी. आम्ही दोघंही अं, नव्हतो काल. मग तम कथम क्रीडसी लताताई करत होता का तुम्ही? अं, बहुतेक किंवा माझं व्हायचं होतं, मला वाटतं. अच्छा, मग ठीक आहे. मग घ्या तर मग तुम्ही. माधवः त्वं कथं क्रीडसि. हम्म. म्हणजे कथम म्हणजे कसा कुठे, किंवा कशा कसा, प्रकारे. कसा. नाही, हा, कुठे म्हणजे कुत्र. कुत्र. हो, बरोबर. अत्र तत्र कुत्र, बरोबर आहे. कुत्र. हा. हम्म. हो. त्वं कथं क्रीडसि म्हणजे तू कसं हा, खेळतोस. तू कसा खेळतोस, का कसा तू खेळ कसे खेळतोस. कसे खेळतोस. बरोबर. त्वं अं, सर्वनाम. नाही, सर्वनाम आहे का? बरोबर आहे. नाही, बरोबर, मी सर्वनामच आहे. तुम्हाला मी सॉरी तुम्हाला सॉरी गंडवतोय थोडस. मी पण जरा एकदम कन्फ्युज झाले. हा, बरोबर आहे, सर्वनाम आहे ते. क्रीडसी क्रियापद, प्रथम हा, पुरुष एकवचनी. बरोबर आहे. आणि या वाक्याला कसे अं, कर्म नाहीये. नाही, कथम काय आहे? फक्त अव्यय आहे. अव्यय, मग कर्म नाहीये ह्या वाक्याला, फक्त हा, कर्ता. कर्म नाहीये, अकर्मक वाक्य आहे ना. अकर्मक वाक्य. हो, कोण खेळतो? तो खेळतो. तो तू खेळतो. खेळतोस. काय तो खेळतो? तू खेळतोस. तू खेळ. कोण आणि काय याची वाक्याची उत्तर ही करताच आला. एकच. हो, झालं. आणि चालेल. अजून यात काही असतं काही? काही नाही काही नाही, अगदी साधी वाक्याची. हा. लताताई नंतर निशिगंध आणि आपण आता येत मध्ये. गोविन्दः हम्म. तत्र अहं तत्र अहं परत तत्र आहे तत्र
कदाचित टायपो पण असेल बर का. हम्म. कूर्दन कूर्दनं धावनं आरोहणम् अवतरणम् इत्यादिकं च करोमि. हम्म, तिथे मी हम्म, मला अर्थ धावनं कळलं म्हणजे धावणे. हम्म. आरोहण म्हणजे काय? ऍक्च्युली आरोहण करणं म्हणजे कुठेतरी चढणं असे असतं. पर्वतारोहण म्हणजे काय? पर्वतारोहण म्हणजे क्लाइंब म्हणजे चढणे. हम्म. अवतरणं म्हणजे काय आता? अवतार कशाला म्हणतात? म्हणजे भगवंतांचा पण नाही अवतार आहे, पण बरोबर आहे. विष्णूचा अवतार राम म्हणजे काय झालं? म्हणजे विष्णू भगवंत हे नाही इहलोकावर त्यांनी अवतार अवतार घेतला, बरोबर. म्हणजे खाली आले, हा अवतर. हा. खाली येणे त्याला अवतर म्हणतात. खाली येणे म्हणजे चढणे आरोहण म्हणजे वर उतरणे चढणे, असं. अवतरण म्हणजे खाली. हा, चढणे उतरणे असं येईल ते ना. जलावतरणम. बरोबर आहे. म्हणजे पाण्यात इ- उतरणं. हा चढणे आणि उतरणे आता फक्त जलतारणम म्हणजे कूर्दनम काय नाही. हो ताई? पाण्यात पोहणे पोहणं. बरोबर आहे. पाण्यावर तरणे, जलतारण. तरणे तरण म्हणजे तरंगणे. हं? कूर्दनम नाही कळलं आता. आता विचार करा ना जरा थोडसा. परत एकदा वाक्य वाचा. काय सांगतंय तुम्हाला वाक्य? तत्र मी तिथे उडी मारणे. धावणे चढणे उडी मारतो. बरोबर. कूर्दनम, उडी कूदना. उडी आहे ना मारणे. कूदना. हिंदी मधला शब्द कूदना हा 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 हा. किंवा कूदणे. मराठीत आपण म्हणतो ना, खेळू कुदू नकोस न बघता इकडे तिकडे. हो कूदणे धावणे चढणे उतरणे इत्यादी हम्म, आणि उतरणे इत्यादी करतो. बरोबर आहे. आणि इत्यादी बर का, कारण की च आणि मध्ये आहे. इत्यादी करतो. हो चालेल, ठीक आहे. तुमच्या नंतर कोण आहेत आता? माधवीताई दळवी नाहीयेत, पण निशिगंधाताई नक्की आहेत. आहे. हा. माधवः त्वं कस्मिन् वर्गे पठसि. माधव म्हणतो, तू कुठल्या वर्गात शिकतोस? कस्मिन कुठली आहे विभक्ती? तृतीय. नाही, कुठल्या नाही वर्गात. वर्गात म्हणजे वर्गात म्हणजे मग पंचमी वर्गात पाहिजे. जर का सप्तमी असेल, नाही व- सप्तमी नाहीये. कस्मिन सप्तमी आहे ताई. मी पंचमी म्हटलं ना तुम्हाला. नाही, पंचमी पण कशी असेल? नाही पंचमीची काय म्हणूनच आहे? म्हटलं ऊन होऊन नाही पासून आहे ना. ते नाहीच होणार. हा, मग कस्मिन आता वर्गे सप्तमी झालं. म्हणजे त्याचं विशेषण कोणत्या वर्गात, राईट? सप्तमी कोणत्या वर्गात? सप्तमी पठसी. संपलं. हा. पठसी तृतीय पुरुषे वचन त्वं करता. त्वं कस्मिन वर्गे पठसी. तू कोणत्या वर्गात शिकतो? वर्गात शिकतोस. बघा, आपले सप्तमीचे काय आहेत प्रत्यय? त, इ, आ. आ. मग त त्यातला इ जो आ. आ जो आहे ना, तो इथे आलेला आहे. कोणत्या आ. कोणत्या. हो. बरोबर. होय. हा, तय्या दोन्ही करेक्ट. त, तय्याच इ, आ, आहे. तय्या. हम्म. आणि स्थलदर्शक आहे ना, त्याच्यामुळे वर्ग म्हणजे स्थल झाला. बरोबर आहे, स्थानदर्शक आहे. चालेल. पुढे कोण येता? तुमच्या नंतर सीमाताई आलेल्या दिसल्यात मला. हो. गोविंदः पञ्चवर्गे अहं पठामि. ताई नीट बघा शब्द. पञ्चमवर्गे. हा पञ्चमवर्गे अहं पठामि. हा. गोविंद काय म्हणतो? पाचवीत मी शिकतोय. हा, मी मी 5वीत पाचवीत शिकतोय. शिकतोय. हम्म. म्हणजे किंवा मी 5व्या वर्गात शिकतोय असं म्हणलं तरीही चालेल. हम्म. कारण की वर्गे म्हणजे परत सप्तमी आली, परत म्हणजे सप्तमी तइया. आली. हो.
आपल्याला शब्दाचं भाषांतर अचूक जमलंच पाहिजे विभक्तीनुसार. आणि हे जेव्हा तुम्ही कराल ना त्याच वेळेला तुम्हाला शब्दांच्या विभक्ती जास्त लक्षात राहायला लागतील. विभक्ती बरोबर. मराठीत बोलताना आपल्याला कदाचित ते बरोबर वाटणार नाही कानाला, पण हळूहळू आपल्याला त्याची सवय होते. ठीक आहे, सीमाताईंनंतर कोण आहेत आता? एकदम विद्याताई तेंडोलकर आहेत. ताई तुम्ही म्यूटवर आहात का? माधव हा वार्षिकी परीक्षा कदा भविष्यति ते हम्म भविष्यति ते म्हणजे हे एक 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 क्रियापद आहे. पहिल्यांदा आधी क्रियापद शोधू आपण. हा भविष्यति हे चला ठीक आहे. क्रियापद आहे. भविष्यकाळी आहे ते. बर, काय हे असतं तर परीक्षा कदा म्हणजे काय? केव्हा. बरोबर आहे. यदा तदा केव्हा, कदा. तेव्हा. बरोबर की कदा नाही? म्हणजे केव्हा. हा तेव्हा. कदा म्हणजे केव्हा. वार्षिक हा वार्षिक परीक्षा केव्हा असतात सांगतात. नाही त्यांना करू देत. कोणी त्यांना प्रॉम्प्ट करायचं नाही. बोलता भविष्याचे म्हणजे बोलतात म्हणतात सांगतात असं होतं खरं ते. नाही, भविष्यती म्हणजे बोलायचा काय संबंध येतो ताई? असतात सांगतात. तुम्ही जरी अगदी भविष्याचा विचार जरी केलात ना तरी भविष्य सांगावं लागतं. सांगतात. मग सांगतात. नाही. थांबा कोणी मेहनत नाही करायची. बरोबर. बाकी सगळ्यांनी म्यूटवर जायचंय. वार्षिक परीक्षा केव्हा असतात होणार ना होते. बर, असतात आहे का? अनेक आहेत का परीक्षा? असतात ते भविष्यती नाही. हा म्हणजे मग असते. असते. हा का असेल? असेल. हा बरोबर. हा वार्षिक भविष्य परीक्षा काळ केव्हा असेल? असेल. केव्हा असेल. हा पण मग ते म्हणजे काय आहे? ते हे ते सारखं ते हे अव्यय झालं ना. नाही, कुठला तर अव्यय आहे इथे? सर्वनाम म्हणा. कदा सर्वनाम हे म्हणा. अव्यय आहे ना कदा एकदम. हे अव्यय आहे आणखी हे सर्वनाम म्हणा. तेव्हा वार्षिक परीक्षा केव्हा असते? तेव्हा असतं ते तदा असतं ना ते. तेथे मग तेथे असेल तर तत्र असतं. तत्र असते. पण इथं ते आहे ना. ते त्या वार्षिक परीक्षा नाही. केव्हा असते. बर, तेथे आता का मला एक सांगा. आपण जाऊ तिकडे जाऊ. आधीचं वाक्य वाचा. कुठे दिसतच नाही. गेलं कुठे. ताई तुम्ही आत्ता तिसरं वाक्य झालं ना याच्या आधी? विद्याताई तुम्ही करताय ना? विद्याताई तुम्ही आहात का? हो मध्ये नेटवर्क गेलं होतं. एकदम बंदच झालं सगळं होतं दिसायचं. बर ठीक आहे. हा दिसतंय का पण आता? हा दिसतंय. हा मग पंचम वर्गे तिसरं वाक्य वाचा. पंचम वर्गे अहम पठामी. हा गोविंद म्हणतोय. 5व्या वर्गात बरोबर आहे. शिकतो. गोविंद म्हणतोय मी 5व्या हा. वर्गात शिकतो. मग त्यावर माधव काय विचारतोय? वार्षिकी परीक्षा कदा भविष्यति ते. हा तेथे वार्षिक परीक्षा केव्हा असतात. दोघ जण मित्रच आहेत ना.
हा मग तिथेचा कशाला संबंध येईल? मग समजा तुझी तुम्ही आणि मी तुझ्या मित्र आहोत, आपण दोघं गप्पा हम्म, मारतोय, तुम्ही मला सांगताय मी 5व्या वर्गामध्ये शिकते, मग मी हम्म. तुम्हाला काय विचारीन? तुझी परीक्षा कधी असते? तुझी, बरोबर, तुझी. तुझी मग तुझी हे जे परीक्षा ते कधी जे आहे असते? ना ते तुझी आहे, षष्ठी आहे. हम्म. तव ते तुझी युवयोः हा वाम युष्माकं वा षष्ठी. हा युष्मत ते शब्द आपण षष्टी शिकलो आहे. होतो की नाही? हो हो हा, संवादामध्ये माधव हम्म. गोविंदला म्हणतोय तुझी वार्षिक परीक्षा कधी असेल? हा तुझी वार्षिक परीक्षा कधी असेल? हा, भविष्य. लक्षात आलं? तव ते हो दोन दोन अर्थ दोन दोन रूप असतात, बरोबर आहे, षष्ठीमध्ये युष्मत हा शब्दाला. बरोबर. हम्म. त्वं युवां यूयं प्रथमा युयम त्वां प्रथमा. त्वा युवां वां युष्मभ्यं वहा द्वितीया. शिकलो होतो की नाही आपण? हो हो मग विसरायचं नाही काही असं. ठीक आहे, चालेल. हा, आणि इवन यांचं देखील भाषांतर चुकलेलं आहे, ज्यांनी केलेलं आहे. तुझी म्हणायला पाहिजे होतं. कधी होईल किंवा कधी हम्म. असेल. ठीक आहे, मी हे एक मिनिट मला कुठलं वाक्य चाललं होतं आपलं? हा, मी ते करायचं राहिलंय. ठीक आहे. हम्म, हा, एक मिनिट आम्ही कोण आहेत आता लताताई नंतर? रुपालीताईच आहेत का? नाही, हा विद्याताई हा. तेंडुलकरांनंतर कोण आहे? नाही, कपिल. मी आहे. कपिलजी आलेत का? मी आहे. हा, अच्छा हो, अच्छा, मी हा आलो. हा, मग घ्या ना कपिलजी. गोविन्दः ख्रिस्ताब्दस्य तृतीये मासे भविष्यति। हम्म, हे भविष्यति क्रियापद आहे. बरोबर आहे. असेल अं, किंवा होईल. होईल होईल किंवा असेल असं काहीतरी. हा आणि ख्रिस्ताब्दस्य म्हणजे आपलं इंग्रजी वर्षाचा. हा, सुंदर, खूपच छान कपिलजी, छान जमलं तुम्हाला. तृतीय मासे म्हणजे तिसऱ्या महिन्यात. सो तृतीय मासे म्हणजे सप्तमी झालं. बरोबर आहे, तिसऱ्या वर्षात म्हणजे ख्रिस्त वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात असेल त्यात होईल किंवा म्हणजे होईल. मार्च महिन्यात होईल म्हणजे बेसिकली हा, असं. आपण मार्च मध्ये म्हणतो, हा पण पण बरोबर, आपल्याला संस्कृत बोलताना भाषांतर तसं आहे. ख्रिस्ताब्दस्य तृतीय मासे, बरोबर. बरोबर. आता बघा, अब्द हा म्हणजे काय? अब्द म्हणजे काय? वर्ष. हो, माहिती होता का शब्द अब्द म्हणजे वर्ष? नाही नव्हता हो माहिती. आणि कोणाला माहिती होतं सांगा? मला माहिती होतं सर. अच्छा, बरं. अरे वा, छायाताई आलात वाटतं तुम्ही. कशी आहे तब्येत? हो सर, चांगली आहे सर. हा, मग आता सांगा बघू, अब्द शब्द कुठे दुसरीकडे ऐकलात तुम्ही? कॅलेंडरच्या संदर्भातच ख्रिस्ती वर्ष वगैरे आहेत ना, त्याच्यात ऐकलेलं आहे मी. ते आपण शताब्दी शताब्दी म्हणतो ते. म्हणतो ना. शताब्दी, मी तेच म्हणणार होतो की शताब्दी. इतका आपण नेहमीच्या वापरतो. हा, शताब्दी वर्ष म्हणजे 100 वर्ष. हो मग तिथे पण आपण शताब्दी, बरोबर आहे. हो छान छान, रुपालीताई बरोबर ओळखलात. चालेल, मग आता कपिलजी नंतर रुपालीताईच आहेत. हम्म. माधवः कः त्वां संस्कृतं पाठयति. हम्म, म्हणजे पाठयति क्रियापद आहे. हम्म, म्हणजे कोण कह म्हणजे कोण, त्वां म्हणजे तुला, म्हणजे कोण तुला संस्कृत शिकवतो. हम्म. पाठयती म्हणजे शिकवणे, हा, आणि शिकवतो. पठती म्हणजे पठते शिकतो.
शिकतो. हा. हा. पठती पाठयती, चालतो चालवितो, हम्म. करतो करवितो. बरोबर. बरोबर आहे. हा. तसं पठती पाठयती. पाठयती. हा. क म्हणजे तो, त्वाम तुला, कोण संस्कृत तुला संस्कृत शिकवतो. शिकवतो. करेक्ट. त्याच्यानंतर विशाखाताई आहेत. गोविन्दः प्रधानाध्यापकः एव मां संस्कृतं पठयति पठयती आहे का? पाठयति हा. पाठयति अ, प्रधान अध्यापकः म्हणजे मुख्य शिक्षक हम्म. अम, मला केवळ संस्कृत शिकवतात. केवळ का? शिक- एवम म्हणजे केवळ असतं. ए- इथे एव आहे. एव- फक्त एव म्हणजे अ, त्वमेव माता पिता मला त्वमेव. काय म्हणजे? मलाच नाही, का असं त्वमेव माता सांगा ना. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव. त्याच्यामध्ये एवच आहे ना. हो हा, मग त्या एवचा अर्थ काय आहे? तूच तूच एक असं तूच. बरोबर. तूच हा हा, तो जो म्हणजे च आहे ना, मी तोच हा हा एव आहे. हा म्हणजे मलाच होईल का ते नाही. नाही प्रमुख अध्यापकच हा. मला संस्कृत शिकवतो शिकवतो. शिकवतो मुख्याध्यापकच मला संस्कृत शिकवतो. संस्कृत शिकवतो. माझ्या मते इथे हा आता मध्यंतर काय यांनी हा इथे श्लोक घेतलाय मलाही कल्पना नाही, पण आहे आता अभ्यास म्हणजे पाठ्यपुस्तकात. कोण वाचेल? मी वाचू मी वाचू हा, वाचा वाचा. नाही, एक मा- मिनिट आपण माझा टर्ननी जातोय ना, त्यामुळे आपल्याला हा. टर्ननीच हा जायचं. म्हणूनच म्हटलं. हं. मग विशाखाताई माधवीताई नंतर आल्या नाही. सुकेशाताई आल्यात. हा, मग करा सुकेशाताई. हा श्लोक चला. सर्पाः सर्पाः पिबन्ति पवनं चाल जरी न जमली नाही तरी चालेल, नुसतं वाचा, हरकत नाही. तेच कठीण आपण पवनं पवनं न च दुर्बलास्ते शुष्के तूर्णैर्व न गजा तूष्णे शुष्कैस्तूर्णैर्व न गजा बलिनो भवन्ति हम्म. कंदेः फले मुनिवराः कंदैः फलैः. कंदैः फलैः मुनिवराः शपयन्ति कालं सन्तोष एव पुरुषस्य परम निधानम्. हम्म. दृष्टे हा, आपण आता अन्वय बघूयात जरा, म्हणजे काय होईल थोडस आपल्याला सोपं जाईल. कोण आहे पुढे सुकेशाताई नंतर? मोहिनीताई आहेत का? हो सर. मोहिनी. हा, मग मोहिनीताई अन्वय वाचा ना. अन्वय सर्पाः सर्पाः पवनं पिबन्ति पवनं एक मिनिट, तेच बाकी पिबन्ति. सगळ्यांनी दुर्लभः म्यूटवर न. जा, सगळ्यांनी म्यूटवर जा. हो सॉरी. हा, सर सगळ्यांनी म्यूटवर सर्पाः गेल्याशिवाय मी सुरुवात नाही करणार. सर्पाः पवनं पिबन्ति ते च दुर्बलान् गजाः शुष्कैः नाही, शुष्कैः. शुष्कैः तृणैः बलिन भवन्ति बलिनः. मुनिवराः कंदैः फलैः कालं
शपयन्ति पुरुषस्य सन्तोषः एव परम निधानम. हा बर. साधारणतः पहिलं वाक्य वाचून आणि फक्त तुम्ही पहिलं वाक्य घ्या बरं का. सर्पाः पवनम पिबन्ति तेच न दुर्बलाः न. एवढंच आपण एक वाक्य घेऊ. तुम्ही घ्या. मग पुढचं वाक्य आपण छायाताईंना देऊ. हा काय असेल हो. शब्दांकडे बघून काय काय वाटतंय तुम्हाला? सर मला म्हणताय सर हो हो मी मोहिनीताईंशीच बोलतोय. हो सर्पाः म्हणजे सर्प म्हणजे आपला साप बरोबर. हा ठीक आहे. साप. ठीक आहे. हा सर्पाः म्हणजे अनेक वचन आहे. ठीक आहे. अनेक वचन चला सर्पाः ठीक आहे. हा हिशोब लागला. क्रियापद कुठे आहे? पिबन्ति. चला त्याचा हिशोब लागला. हा मग पवनम काय आहे? पवनम कर्म आहे. पवनम हा म्हणजे तेच न दुर्बला. नाही आपण पुढचं नंतर बघूयात. पहिले सर्पाः पवनम पवन पिबन्ति. पवनम पवनम कर्म आहे. बरोबर आहे. पण पवनचा अर्थ काय? पवनम म्हणजे वारा. बरोबर आहे. म्हणजे साप वारा पितात. हो आता पुढे काय म्हणले याच वाक्यात? ते च दुर्बलान. ते च दुर्बलाः न. दुर्बलाह हा न. मग आता च चा अर्थ काय? च म्हणजे किंवा किंवा व. हा किंवा आणि. बरोबर. आणि हा किंवा व. आणि हा किंवा व. ते म्हणजे काय? ते. बरोबर आहे. हो ते. सहा तौ ते मध्ये. बरोबर आहे. हो कारण की सर्पाबद्दल आपण बोलतोय. सर्प म्हणजे म्हणजे तो सर्प म्हणजे सहज ह्या सर्वनामाचं बहुवचन ते. ते हो ते च दुर्बलाः न न संती. संती सं- हे क्रियापद आहेत आणि ते अध्यारूत आहे. हो ते दिसत नाहीये राईट. ते दिसत नाहीये म्हणजे ते अदृश्य आहे असं म्हणा. ते अदृश्य. हा हा मग कसं होईल वाक्य? तेच दुर्बलाः न संती. करा बघू आता त्याचा अनुवाद. म्हणजे सर्प आणि 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 तुम्ही पहिलं केलं ना ताई आधी. हा साप आणि साप वारा पितात पितात आणि आणि ते ते दुर्बल न संत नसतात म्हणजे ते दुर्बल नाहीत. किंवा नाही नसतात. हा बरोबर. हो ठीक आहे. आता पुढचं वाक्य छायाताई काय घ्या बघू. वनगजाः शुष्कैः शुष्कैः तृणैः बलीन शुष्कैः. भवन्ति. शुष्कैः शुष्कैः तृणैः बलीन भवन्ति. हा पहिलं क्रियापद सांगा मला काय आहे? सॉरी वनराज बरोबर 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 आहे. वनगजा नाही क्रियापद आपल्याला पाहिजे. भवन्ति. बरोबर. असतात किंवा होतात. बरोबर. हो हो. हा मग करता आता कोण आहे या वाक्यात? प्रथमा विभक्तीमध्ये कोण आहे? वनगजा वनगजा. वनगजा हा वनगजा म्हणजे काय? हत्ती. नाही वनगजाः. वनगजः रान हत्ती. हा बरोबर आहे की जंगलातला नाही? वन हो. गजः रान हत्ती. गजा हा आणि रान अनेक हत्ती. आहेत. गजः एक वचन आहे. गजाः अनेक वचन आहे. रान हत्ती हो. होतात किंवा असतात. कोर बरोबर. हा हो. हा शुष्कैः तृणैः. हम्म. हा काय? कोरडे गवत. हा शुष्क तृण म्हणजे कोरडे गवत. ठीक आहे. पण मग आता ही विभक्ती कुठली आहे? शुष्के म्हणजे षष्टी. नाही. राम शब्द म्हणा बघू. रामः रामौ रामाः प्रथमा रामं रामौ रामान् द्वितीया रामेण रामाभ्याम रामैः तृतीया.
तृतीया बहुवचन. हा म्हणजे शुष्कैही तृणैही हे दोन्ही तृतीयेतली बहुवचन. तृतीया बहुवचन. मग तृतीयेचा प्रत्यय हो. कुठला असतो? नेहेशी नेहीशी, बरोबर आहे. हा. हा म्हणजे काय? शुष्क गवतानी निही ईशी, बरोबर. बलवान. हा. बरोबर आहे, बलवान होतात. होतात. रान हत्ती कोरड्या गवतानी बलवान होतात, बलवान होतात. बरोबर आहे. हो. म्हणजे बघा बरं का, आता पहिली जर का दोन्ही वाक्य आपण बघितली तर आपल्याला काय वाटतं, अरे वाऱ्यामध्ये काही दम नसतो, पण तोच वारा पिऊन साप मात्र सबल होतो, बरोबर आहे. हो. वाळलेल्या गवतामध्ये काही जीव नसतो, पण तेच गवत खाऊन रान हत्ती मात्र बलाढ्य होतो, बलवान होतात. बलवान होतो, बलाढ्य होतो, बरोबर. हो. हा पुढे काय म्हणलं आता आपण? छायाताईंकडनं लताताईंकडे जाऊ. हो. हो. कंदैहि फलैहि मुनिवराः नाही नाही. क्षपयन्ति हम्म कालं अन्वय संतोष. करतोय ताई, आपण अन्वय करतोय. हेच वाचतोय ना आपण, कंदैहि फलैहि. नाही, तुम्ही श्लोक नाही. वाचताय. अन्वय. अच्छा, अन्वय वाचतोय आपण. हा, ओके हा. ओके. आता इथपर्यंत झालं होतं यांचं. आता कंदैहि फलैहि म्हणजे पूर्ण अन्वय वाचू का आता? नाही, तिसऱ्या फक्त पदाचा अर्थ हो. अन्वय वाचतोय ना हा. आपण. पहिली दोन पद जी होती झाले त्याचा यांचे. झालेलं आहे, झाले. छायाताईंनी हो. दुसरं घेऊन झालंय. बर. मुनिवराः कंदैहि फलैहि कालं क्षपयन्ति हा बस, पुरुषस्य. एवढंच 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 हा, एवढंच हो, एवढंच घ्या. हा क्षपयन्ति पहिली. पर्यंत. हा आता क्रियापद काय? क्षपयन्ति. बर, चला आता आपल्याला माहिती नाही क्षपयंती म्हणजे काय, हरकत नाही. बर. बर, करता कोण आहे? करता आता मुनिवरा. हा, मुनिवराह हं. म्हणजे बहुवचनी मुनिवरा करताय. म्हणजे ऋषी वगैरे का? मुनी. हा, मुनिवर म्हण नाही का म्हणत. हा, मुनीच म्हणजे मुनी म्हणतो. हा, मुनिवर हा, म्हणजे त्यांच्यात मुनिवर. जे श्रेष्ठ हो. असतात ते ना. हो. हा ते ठीक आहे, म्हणजे कंदैहि फलैहि. हा कंदै कालम. आणि कालम काय आहे? कालम नाही समजले. कालम काळ का? हा काळ. काळ. हा, महाकाल म्हणता ना तुम्ही, महाकाल. हा, मग त्यातलाच हा काल आहे. काळ. मुनिवरा म्हणजे हा म्हणजे क्षपयन्ति मुनी म्हणजे काळ काय करत असतील? कंदे फुले क्षपयन्ति. हम्म, म्हणजे कंदे म्हणजे कंदमुळे, फळे म्हणजे फळे. हा आणि विभक्ती कुठली आहे ही? कंदैही कंदई फुले फलैही. हे ते तिसरी होईल ना उपयुक्ती. बरोबर, तृतीया विभक्ती बहुवचन म्हणजे हा, बहुवचन. कंदांनी नेशी. हा, फलांनी. कंदांनी फलांनी. हा म्हणजे हो, मुनीवर कंदांनी फलांनी मुनीवर काल काल. काय होऊ शकेल? मराठीत वाक्य बघा, कंदांनी कुठलं फलांनी क्रियापद मुनीवर मराठीत काल करून बघा. राहतात असं नाही का? क्षपयन्ति म्हणते. आठवा आठवा, करा करा, एक मिनिट मी तुम्हाला देतो. क्षपयन्ति झालेला आहे हा शब्द. बर, म्हणजे ते बाण सोडतात वगैरे तसं नाही ना? नाही ते क्षिप धातू आहे. क्षिप धातू आहे, क्षेपणास्त्र वगैरे. हा, ते नाही. हा ते नाहीये. क्षपयन्ति. ताई विचार करा ना थोडासा. होय ना. मुनीवर मुनीवर कंदांनी आणि कंदांनी फळांनी काळ. फलांनी काल काढतात म्हणजे असं राहतात. बरोबर आहे, बरोबर आहे. आता जरा थोडस फळांवर अजून राहतात. सुधारा. काढण्याच्या ऐवजी काय वापरता येईल? काल त्याच्यावर ते राहतात असं कंदे फुले ते खाऊन. कळलं मला. तुम्हाला मला वाक्याचा मतितार्थ कळलेला आहे, पण मला त्या शब्द क्रियापदाचे योग्य
अनुवाद पाहिजे तुमच्याकडनं. हम्म. काल क्षपयंती घालवतात. काल घालवतात. क्षपयंती. आपण म्हणतो ना ओके ओके. हो हो काळ की म्हणजे प्रभू श्रीरामांनी 14 वर्ष वनवासात घालवला. काळ घालवला. घालवला. करेक्ट. बरोबर. हं? कंदमुले क्षपयंती. फले हा, हा, घालवतात. क्षप धातू ज्याच्यावर म्हणजे काल घालवणे, व्यतीत करणे. हो ठीक आहे, हो चालेल. आता आपण अपर्णाताईंकडे शेवटच्या पदाचा अन्वय आणि त्याचं अनुवाद. हो. पुरुषस्य सन्तोषः एवं एव परम निधानम्. हम्म, म्हणजे पुरुषाचा षष्ठी संतोषः हम्म, आनंद हम्म, किंवा समाधान हे हम्म. समाधानच सगळ्यात आता निधान म्हणजे मोठं संपत्ती चालवतात. आपण मराठीत ठेवा निधानम म्हणतो ना, ठेवा. ठेवा ठेवा हेच मोठा हा, ठेवा आहे. बरोबर आहे. पुरुषाचा संतोष पुरुषाचा संतोषच संतोष किंवा समाधानच मोठा मोठा ठेवा आहे. ठेवा आहे. आहे, अस्ति. अस्ति हे अध्यारूत आहे. अध्यारूपम. बघा आता कोण वाचतंय पुढे? अपर्णाताई नंतर निशिगंधाताई. हा वाचते. अर्थ फक्त वाचते मराठी हा. वाचा, हिंदी आता आपल्याला काही हो गरज हो. नाही. साप हवा पिऊन राहतो आणि तो निर्बळ नसतो. जंगली हत्ती सुक्या काळ्या खाऊन देखील शक्तिशाली राहतो. मुनिगण कंद फळे खाऊन आपला निर्वाह करतात. खरे तर मनुष्याची सगळ्यात मोठी संपत्ती संतोष हीच आहे. छान आहे की नाही सुभाषित? छान आहे, छान आहे, छान आहे. छान. निधानमचा अर्थ काय पण? मोठा ठेवा किंवा मोठी संपत्ती. हा, परम मोठी निधानम. संपत्ती वगैरे. हा, परम निधानम. हम्म. संपत्ती दिली इथे. चांगले श्लोक, सुभाषित चांगले. हा, बघा आणि भावार्थ कोण सांगेल? निशिगंधाताई नंतर सीमाताई. सीमाताई आहेत. हो. मनुष्याला जीवनात समाधानी राहिले पाहिजे, तीच त्याची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. मुनी, हत्ती आणि साप समाधानी असल्या कारणाने पूजनीय, शक्तिशाली आणि तेजस्वी आहेत. बरोबर आहे. बघा, मुनी पूजनीय होतात, हत्ती शक्तिशाली असतो आणि साप तेजस्वी किंवा बलवान खरं म्हणायला पाहिजे असतो. म्हणजे अत्यंत साध्या साध्या गोष्टी जवळ असल्या तरी माणसाच्या मनामध्ये आनंद असेल तर तो आनंद, सगळ्यात निधान. जास्त मोठा संपत्तीवान माणूस असतो. बँक बॅलन्सनी माणूस कधीही श्रीमंत होत नाही. मोठा होत नाही. आणि आनंद आणि समाधान याच्यामध्ये फरक आहे, पण ते जवळपास जातात. सुख आणि आनंद याच्यामधला मला फरक कोण सांगेल बघू? आनंद क्षणिक असतो, सुख हे लॉंग टर्म असतं. असं वाटतं तुम्हाला? हो. सुख क्षणिक असतं. ती गोष्ट उलट बदलली की उलट आनंद आहे ते. बदलतो सुख ना. क्षणिक हा, असतं, सुख क्षणिक असतं, आनंद समाधान चिरंतन देणारं असतो. लॉंग टर्म असतं. हा. तुम्हाला परमानंद झाला, मग तो क्षणिक असेल का हो? पण तुम्ही गोष्ट बदलली परमात्म्याच्या की जवळ आनंद गेलात. बदलेल ना. असं नाहीये का? काय? म्हणजे आनंद हा एखाद्या गोष्टीवर अवलंबून असतो ना. नाही, सुख त्यामुळे एखाद्या मला असं गोष्टीवर, वाटलं. सुख सुख एखाद्या गोष्टीवर अवलंबून. हे मिळालं की मी सुखी होईन, ते मिळालं की मी सुखी होईन, ही कधी यादी संपतच नाही आपली. तेव्हा